नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जस्ट एक मिनिट थांबा. चला, तर येणारी अपकमिंग आपली जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे ती आपण फोकस करत आहोत आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीच आपली इथं लेक्चर सिरीज चालू आहे. सोबतच इतर ज्या काही एक्झाम आहेत, संयुक्त पूर्व परीक्षा असेल, पुरवठा निरीक्षक असेल आणि ज्या काही एक्झाम डिक्लेअर होते त्या सगळ्याच परीक्षांसाठी काही सेशन इथं अपलोड होतील. स्पेसिफिक ज्या विद्यार्थ्यांना पुस्तकाशी संबंधित काही शंका असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आता जो काही भाग आपण घेतोय राज्यसेवेसाठी तो आपण 29वी आवृत्ती ठोकळा त्याच्यामधून घेतोय. काही भाग आपण रेफरन्स बुकमधून घेत आहोत. 3 महिने आहेत तुमच्या परीक्षेला. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आपण रेफरन्स बुक वापरू शकतो किंवा वाचायला वेळ आहे तर तुम्ही डेफिनेटली घ्या आणि रिव्हिजनसाठी मात्र तुम्ही ठोकळा पूर्णपणे वापरू शकता. ठीक आहे, ओके. तर आजचं जे सेशन आहे आपलं समाज सुधारक, हा जो पार्ट आहे हिस्ट्री मधला, हा तुमच्या एक्झाम मध्ये खूप जास्त फोकस केला जातो. मग ती तुमची कंबाईनची परीक्षा असेल, राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल, प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला समाज सुधारकांवरती क्वेश्चन असतात. काही एक्झाम मध्ये 1 लाइनर असतात, काही एक्झाम मध्ये 4 लाइनर क्वेश्चन पण विचारले जातात, जसं की राज्यसेवा पूर्व परीक्षा. ठीक आहे. तर समाज सुधारकांसाठी आयोगाचे जे जुने क्वेश्चन होते थोडेफार सोपे येत होते, पण आता जो काही क्वेश्चन विचारायचा ट्रेंड आहे तो बदलत आहे. तर त्याच्यासाठी काही पुस्तकं तुम्हाला मी तर सजेस्ट करेन. तर तुम्ही हिस्ट्रीचे जे आपले बुक्स आहेत आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती हिस्ट्री सेक्शन मध्ये काही बुक्स मी तुम्हाला दाखवते. इथं मॉडर्न इंडियन हिस्ट्री सोबतच तुम्हाला ना आधुनिक भारताचा इतिहास बतू देशपांडे सरांचं एक पुस्तक आहे. त्याच्यानंतर समाज सुधारकांसाठी एक स्पेसिफिक बुक आहे, ते मी तुम्हाला दाखवते. एकच मिनिट थांबा. ओके, बघा, महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास, इथून पण तुमचा बराच भाग कव्हर होतो बरं का. कारण का माहिती का, महाराष्ट्रातली संत परंपरा याच्यावरती वगैरे क्वेश्चन पूर्व परीक्षेला आधी पण विचारलेत आणि पुढे पण विचारले जाऊ शकतात. तर हे आपलं नवीन पुस्तक आहे. इथं बघा, इथं 2 पुस्तकं तुम्हाला मिळतात. महाराष्ट्रातील समाज सुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत, अन्य महनीय व्यक्ती, याच्यामधून ना खूप जास्त क्वेश्चन आलेत राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये. आणि महाराष्ट्रातील समाज सुधारक, मुद्देनिहाय परामर्श, डॉक्टर अनिरुद्ध सरांचं पुस्तक. तर ही 2 पुस्तकं आहेत ना खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की मॅडम समाज सुधारकांचं कंटेंट आम्हाला खूप इझिली मिळतं, बरोबर, पण ते कॉमन कंटेंट आहे जे सगळ्याच विद्यार्थ्यांना माहित आहे. काही नवीन मुद्दे असतात, नवीन पॉइंट असतात जे आयोग विचारतं आणि मग एका पॉइंटमुळे आपल्याला 3 सेंटेन्स माहित असून पण 4थं विधान असतं ज्याच्यावरती पूर्णपणे तुमचं आन्सर डिपेंड करतं. आणि त्या 4थ्या विधानामध्ये जे काही आयोग विचारतोय ते जर पूर्णपणे तुमच्यासाठी नवीन असेल, म्हणजे अशा एखाद्या रेफरन्स बुकमधून घेतलेला असेल, तर तिथं आपल्याला बाकीची इन्फॉर्मेशन माहित असून सुद्धा एक परफेक्ट उत्तर तिथं आपल्याला टिक मार्क करता येत नाही. ठीक आहे, ओके. तर हे 2 रेफरन्स बुक समाज सुधारकांसाठी तुम्ही वापरू शकता. आता आजचं जे आपलं सेशन आहे, आजचं सेशन तर आपण घेत आहोत 29व्या आवृत्तीमधून. 29व्या आवृत्तीमध्ये तुम्हाला समाज सुधारक दिलेले आहेत, म्हणजे जवळजवळ सगळे समाज सुधारक कव्हर केलेले आहेत. जेवढे काही इम्पॉर्टंट पॉइंट आहेत तेवढे आपण फक्त रिवाइज करणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांनी 29वी आवृत्ती घेतलेली आहे, रिव्ह्यू तुमचे नक्की द्या की पुस्तक तुम्हाला कसं वाटलं, क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह होत आहेत का, थेरी व्यवस्थित समजते का, ज्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगते त्याच पद्धतीने तुम्ही पण पुस्तक वाचायला घ्या. ठीक आहे, ओके. चला, तर आपण स्टार्ट करूया. बघा, पुस्तकामध्ये तुम्हाला पहिलाच पाठ आहे जगन्नाथ शंकर शेट यांच्यावरती. एकच मिनिट थांबा, झूम करते थोडस म्हणजे तुम्हाला दिसेल. बघा, दिसतंय का? बघा, जास्त पण झूम नको करायला. तर चला, जगन्नाथ शंकर शेट. सगळ्यात महत्वाचं काय असतं माहितीये, जे आपण स्किप करतो, आपण म्हणजे बरेच जण स्किप करतात, ही जी टाइम पिरियड आहे ना, हा जो त्यांचा 1803 ते 1865, हा टाइम पिरियड तुम्ही लक्षात ठेवा.
कारण का बऱ्याच वेळा टाइम पिरियड वरून आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. ठीक आहे. तर जगन्नाथ शंकर शेट यांचा टाइम पिरियड आहे 1803 ते 1865. याच्यामध्ये प्रत्येक सेंटेन्स मध्ये तुम्हाला ना फॅक्च्युअल डाटा मिळणार आहे. जन्म लक्षात ठेवा 10 फेब्रुवारी 1803. ठिकाण लक्षात ठेवा ठाणे मुरबाड. संपूर्ण नाव लक्षात ठेवा जगन्नाथ शंकर शेट मुरकुटे. या तिन्ही पॉइंट वरती आयोग क्वेश्चन विचारतं, पण त्यांचं नाव म्हणजे कोणत्या नावाने परिचित होते? शंकर शेट. ठीक आहे. त्यांचं कार्य बघा, नवीन पद्धतीचे प्रश्न बनतात, एखादी स्पेसिफिक समाज सुधारक तुम्हाला विचारतात आणि त्यांचं कार्य ना एका विशिष्ट क्षेत्रामध्ये म्हणजे एक क्षेत्र आहे बाबा जिथे त्यांचं विशेष कार्य आहे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम असं कसं? बघा, काही समाज सुधारक आहेत ज्यांनी विधवा विवाहाशी रिलेटेड कार्य केलेलं आहे, शिक्षणाशी रिलेटेड केलेलं आहे, पण त्यांचं जे मेन काम आहे ना ते काय होतं किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम होतं ते तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे. ओके. तर हा पॉइंट इथे लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट तुम्हाला काय दिलेला आहे बघा, पुढचा पॉइंट तुम्हाला दिलेला आहे की मुंबई इलाख्याच्या शिक्षण मंडळाचे सदस्य होते. असे सेंटेन्स बनतात आयोगाकडून. म्युनिसिपल कमिशनवर ब्रिटिश शासनाकडून नियुक्ती झालेली होती. विचारलं जातं तुम्हाला 21 ऑगस्ट 1822 त्यांनी मुंबई या ठिकाणी हैदशाळा आणि शाळा पुस्तक मंडळी या संस्थेची स्थापना केली. तुम्हाला एका बाजूला त्यांच्या संस्था, एका बाजूला स्थापना दिनांक दिली जाऊ शकते किंवा हैदशाळा आणि शाळा पुस्तक मंडळी याची स्थापना डॅश डॅश या समाज सुधारकांनी केली किंवा कुठं केली, कधी केली, हे सगळे क्वेश्चन आयोगाकडून विचारले जातात. ठीक आहे. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे की ही जी हैदशाळा आणि शाळा पुस्तक मंडळी होती 1827 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी असं नामकरण केलं. म्हणजे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही सेपरेट संस्था होती का? नाही. हैदशाळा आणि शाळा पुस्तक मंडळी याचं नामांतर झालं कधी? 1827 मध्ये, म्हणजे 5 वर्षांनी, आणि त्याला म्हटलं जाऊ लागलं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. आपण कन्फ्युज होतो. आता या पार्श्वभूमीवर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे स्थापना वर्ष 1822. म्हणजे तुम्हाला जर आयोगाने बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचं स्थापना वर्ष विचारलं तर ते 25 असेल का? 22 असेल का? डेफिनेटली 22च असणार आहे, पण तुम्ही 27 म्हणाल का? नाही. कारण का? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना 27 ला झालेलीच नाहीये. फक्त हैदशाळा शाळा पुस्तक मंडळीचं नाव बदललंय आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला ना 1822 पण असणार आहे, 1827 पण असणार आहे. ठीक आहे. ओके. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. आणि बरोबर असेच पॉइंट असतात ना आयोगाकडून विचारले जातात, कारण आयोगाला माहित असतं की या गोष्टी विद्यार्थी क्लिअर करत नाही. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट बघा, स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी 13 जून 1848, ग्रँट मेडिकल कॉलेज 1845, एल्फिस्टन कॉलेज 1834. आता इथं बघा, हा जो क्रम आहे ना, हा क्रम म्हणजे कोणता क्रम? हैदशाळा शाळा पुस्तक मंडळी. बरोबर. आता यालाच नामकरण काय झालं? बॉम्बे एज्युकेशन सोसायटी 1822. त्याच्यानंतर 2 नंबरला तुम्हाला इथे काय येतं? स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी 48, ग्रँट मेडिकल कॉलेज 45. त्याच्यानंतर सायंटिफिक सोसायटी 48, एल्फिस्टन कॉलेज याच्या पण आधी येईल 34, 1834. ठीक आहे. तर हा जो सिक्वेन्स आहे ना, हा सिक्वेन्स तुम्हाला लावा म्हणतील. ओके. म्हणजे सुरुवातीला आहे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी म्हणजे हैदशाळा, याचं नाव बदललं. सेकंड नंबरला स्थापना केली त्यांनी एल्फिस्टन कॉलेजची 34 मध्ये. त्याच्यानंतर ग्रँड मेडिकल कॉलेज 45 मध्ये. त्याच्यानंतर सायंटिफिक सोसायटी 48 मध्ये. हे आपल्याला तोंडपाठ पाहिजे जर तुम्हाला स्थापना दिनांकानुसार या संस्थांचा क्रम लावा असा क्वेश्चन आला तर. ठीक आहे. ओके. 1848 मध्ये त्यांनी मुंबईमध्ये मुलींची पहिली शाळा स्थापन केली. जसं आपल्याला महात्मा फुल्यांवरती क्वेश्चन विचारले जातात तसेच क्वेश्चन यांच्यावरती सुद्धा विचारले जातात. ठीक आहे. बघा, आपण इथे काय बोललो की त्यांचं कार्य शैक्षणिक क्षेत्रामध्ये जास्त होतं, पण सतीच्या चालीविरुद्ध सुद्धा त्यांनी महाराष्ट्रामध्ये लोकमत संघटित केलं होतं. ओके. म्हणजे जर तुम्हाला नाना शंकर शेट विषयी क्वेश्चन विचारला की सतीच्या चालीशी संबंधित महाराष्ट्रामध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली होती का, तर ते आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे मुंबई एल्फिस्टन यांचे स्मारक उभारण्यात पण त्यांनी पुढाकार घेतला होता. बॉम्बे असोसिएशनची स्थापना 52 ला केली होती. आता इथे जो मी तुम्हाला क्रम सांगितला ना, तर इथं हा जो क्रम आहे, आता बॉम्बे असोसिएशनची स्थापना त्यांनी केली, पण त्यांच्यासोबत जे सहकारी होते त्यांची सुद्धा नावं तुम्हाला विचारले जातात.
संस्थापक सदस्य म्हणतात त्यांना, डॉक्टर भाऊदाजी लाड, दादाभाई नौरोजी. ठीक आहे, ओके, यांच्यासोबत केली होती, हे तुम्ही लक्षात ठेवा. यांना एक दानशूर म्हणून ओळखलं जात होतं, लक्षात घ्या. यांना काय ओळखलं जात होतं? एक दानशूर म्हणून ओळखलं जात होतं. इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा. जनतेमध्ये आणि शासनात पण सारखेच लोकप्रिय होते. ठीक आहे, इंग्रजी शासनाशी सहकार्य केलं त्यांनी, पण का केलं? लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी केलं. ठीक आहे, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती साधावी असं त्यांचं मत होतं, म्हणून त्यांनी त्यांच्याशी काय केलं? सहकार्य केलं. ठीक आहे, आणि तत्कालीन ब्रिटिश शासनाने 1835 मध्ये त्यांना जस्टिस ऑफ द पीस ही पदवी देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केलेला आपल्याला दिसून येतो. मृत्यू आहे त्यांचा 31 जुलै 1865 मुंबई या ठिकाणी. इथं तुम्हाला थोडस इन्फॉर्मेशन साठी दिलेलं आहे की सध्या अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असणाऱ्या वर्गाचा जातींचा उल्लेख अनुसूचित जाती असाच केलेला आहे. एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये, पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर ही होती इन्फॉर्मेशन नाना शंकर शेठ यांच्याविषयी. तशी बरीच इन्फॉर्मेशन आहे, पण ज्याच्यावरती वारंवार क्वेश्चन येतात तेवढा पार्ट आपण इथं ठोकळ्यामधून कव्हर केलेला आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आपण पुढचा पार्ट कव्हर करूया. बाळशास्त्री जांभेकर 1812 ते 1846 हा आहे यांचा टाइम पिरियड. यांचा जन्म जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे, पोंभुर्ले या ठिकाणी. तुम्हाला समाज सुधारक अ गट आणि त्यांचं जन्म ठिकाण ब गट अशा जोड्या लावायचा क्वेश्चन असतो. ठीक आहे, किंवा समाज सुधारक आणि ठिकाण. जन्म आहे 6 जानेवारी 1812, सिंधुदुर्ग जिल्हा पोंभुर्ले. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी बद्दल आपण बघितलं तर बरोबर, त्याच बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ते उपसचिव होते, पुढे सचिव झाले. एल्फिस्टन कॉलेजमध्ये ते असिस्टंट प्रोफेसर होते. एल्फिस्टन कॉलेजातील पहिले भारतीय असिस्टंट प्रोफेसर होते आणि मुंबई इलाख्यामध्ये शिक्षण निरीक्षक होते. हे सगळे मुद्दे जे आहेत ना व्यवस्थित लक्षात ठेवा. मराठी भाषेमध्ये पहिल्यांदाच पाठ्यपुस्तकं लिहिण्याचं कार्य 1840 मध्ये त्यांनी केलं आणि ब्रिटिश शासनाकडून त्यांना जस्टिस ऑफ द पीस ही पदवी मिळाली. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी असे कोणते समाज सुधारक आहेत की ज्यांना जस्टिस ऑफ द पीस ही पदवी मिळालेली आहे. आपण जिथं थांबतो ना तिथून आयोग क्वेश्चन चालू करतो, लक्षात ठेवा. 1832 ते 1840 या काळामध्ये दर्पण हे मराठीतील पहिले साप्ताहिक. बघा, तुम्हाला वृत्तपत्रांवरती पण कायम क्वेश्चन असतो, ते साप्ताहिक होतं का, वार्षिक होतं का, मासिक होतं का, वगैरे वगैरे. ठीक आहे, तर हे दर्पण मधील लेख जे आहेत ना आपल्याला माहिती मराठी इंग्रजी दोन्ही मध्ये होते. आणि 1840 मध्ये भाऊ महाजन यांच्या समवेत दिग्दर्शन नावाचं पहिलं मराठी मासिक चालवलं. ठीक आहे, हे जे कंटेंट आहे ना समाज सुधारकांचं फार सोपं वाटतं, पण भाऊ महाजन यांच्या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर, बाळशास्त्री जांभेकर यांच्या ठिकाणी भाऊ महाजन, आणि तेवढा वेळ आपल्याकडे नसतो एक्झाम मध्ये, म्हणून परफेक्शनला फार इम्पॉर्टन्स आहे. मराठी वृत्तपत्रांचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? बाळशास्त्री जांभेकरांना ओळखलं जातं. ठीक आहे, श्रीपती शेषाद्री या अल्पवयीन हिंदू मुलास बळजबरीने ख्रिश्चन बनवले जात असताना त्यांनी त्यास शुद्ध करून हिंदू धर्मात घेतले. पण काय झालं? सनातनी मंडळीचा रोष त्यांना उडवला गेला त्यांच्यावरती, आणि बाळशास्त्रींना काय केलं? या लोकांनी वाईट टाकत. ठीक आहे, तर श्रीपती शेषाद्री प्रकरण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कोणत्या समाज सुधारकांशी संबंधित आहे. मग बाळशास्त्रींनी काय केलं? हिंदू धर्मामध्ये ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा होत्या त्याच्यावरती टीका केली. विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण यांचा उघड पुरस्कार केला. म्हणजे आता इथे क्वेश्चन काय बनतो बघा, बाळशास्त्री जांभेकर यांनी खालीलपैकी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कार्य केलं? शिक्षण क्षेत्र असेल किंवा हिंदू धर्म सुधारणा असेल, विधवा पुनर्विवाह असेल, स्त्री शिक्षण असेल, तर हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. प्राचीन भारतीय शिलालेखांचा अभ्यास त्यांनी केला. नवीन मुद्दा आहे, लक्षात ठेवा. त्याच्यावरती त्यांनी लेख पण लिहिले. त्यांनी शून्य लब्धी या विषयावरील मराठी भाषेतील पहिलं पुस्तक लिहिलं. व्हेरी इम्पॉर्टंट. या पुस्तकाचे नावही शून्य लब्धी असेच होते. आद्य इतिहास संशोधक म्हणून खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांना गौरवलं जातं? तर बाळशास्त्री जांभेकर यांना. ठीक आहे, मृत्यू आहे 17 मे 1846. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. लेखन संपदेवरती क्वेश्चन विचारला जातो. त्यांना मिळालेले पुरस्कार असतील, सन्मान असतील, याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन बनतो. नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, बाल व्याकरण, हिंदुस्थानचा इतिहास, भूगोल विद्या, इंग्रजी व मराठी धातुकोश, याच्या व्यतिरिक्त ज्ञानेश्वरीचं संपादन सुद्धा बाळशास्त्री जांभेकरांनी केलं होतं.
याच्या बाहेर शक्यतो तर क्वेश्चन जातच नाहीत, लक्षात ठेवा. फक्त आपण परफेक्ट करत नाही म्हणून आपले मार्क जातात. ओके, नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढे आपण अभ्यासतोय दादोबा पांडुरंग तरखडकर. टाइम पिरियड आहे यांचा 1814 ते 1882. 9 मे 1814 जन्म त्यांचा. मुंबई या ठिकाणी आहे. पूर्ण नाव आहे दादोबा पांडुरंग तरखडकर, परंतु दादोबा पांडुरंग म्हणूनच प्रसिद्ध होते. अहमदनगर इथं शासकीय सेवेमध्ये उपजिल्हाधिकारी हे पद त्यांनी भूषवलं. लक्षात ठेवा. 1857 भिल्लांचा उठाव मोडून काढल्याबद्दल इंग्रज शासनाने त्यांना राव बहादूर ही पदवी दिली. कोणाला दिली, का दिली, कोणी दिली, ठीक आहे. यांनी सुद्धा बघा, जसं बाळशास्त्री जांभेकरांबद्दल आपण बघत होतो, हिंदू धर्मातील वाईट चाली, रूढी, परंपरा याबाबत त्यांना खंत वाटे. त्याच्यामुळे हिंदू धर्मातील या चालीरीती दूर झाल्या पाहिजेत. इतर धर्मातील चांगली तत्वे हिंदू धर्मात यावीत या हेतूने त्यांनी काय केलं, मानव धर्म सभा, डेट आहे 1844 आणि 1849 परमहंस सभा. हे झाले मानव धर्म सभा आणि परमहंस सभेचे उद्देश. कोणत्या उद्देशाने या सभा स्थापन झाल्या आणि सिक्वेन्स लावा म्हटलं तर पहिल्यांदा येईल मानव धर्म सभा, नंतर येईल परमहंस सभा. ठीक आहे, ओके. या दोन्ही सभांची तत्वे मूलतः सारखीच होती. आता आपण बघितलं ना, बरोबर. दोन्ही सभांच्या माध्यमातून त्यांनी काय केलं बघा, त्यांनी जातीभेद, आपल्या हिंदू धर्मामध्ये वाईट चालीरीती, वर्णश्रेष्ठत्व, अनेकेश्वरवाद, मूर्तीपूजा यांना विरोध केला, तर विधवा पुनर्विवाहाचं समर्थन केलं. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. आता यांनी जी परमहंस सभा स्थापन केली होती की नाही, त्याचं वैशिष्ट्य काय होतं बघा, त्याचं कार्य गुप्तपणे चालत होतं. ठीक आहे, आणि या सभेद्वारे त्यांनी सर्व धर्म समभाव साधण्याचा अतिशय धाडसी प्रयत्न त्या काळामध्ये केला होता. म्हणजे त्या काळामध्ये सर्व धर्म समभाव साधणं पॉसिबल होतं का, नाही, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं खाली दिलेलं आहे मानव धर्म सभा आणि परमहंस सभा. याच्यातून त्यांनी काय केलं, पुढं प्रार्थना सभेची बीजे रोवली. म्हणजे इथं तुम्ही आता लक्षात ठेवा, सुरुवातीला मानव धर्म सभा, त्याच्यानंतर परमहंस सभा, त्याच्यानंतर प्रार्थना समाज. ठीक आहे, काय अवघड आहे का, काहीच अवघड नाहीये, फक्त रिव्हिजन वेळोवेळी केली पाहिजे. लेखन संपदा बघा, यांची पण लेखन संपदा आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. मराठी भाषेचे पाणिनी असं त्यांना म्हटलं जातं. 17 ऑक्टोबर 1882 ला त्यांचा मृत्यू आहे. चला, बाकी तुम्हाला जास्त काही इन्फॉर्मेशन इथं दिलेली नाही. ठीक आहे, लेखन संपदेमध्ये तुम्हाला मोरोपंताच्या टेकावलीवरती यशोदा पांडुरंगी नावाची टीका, मराठी भाषेचं व्याकरण, पारमहंसिक, ब्रह्मधर्म आणि धर्मविवेचन एवढे जरी तुमच्या लक्षात राहिले तरी इलिमिनेशन मेथडनी तुम्ही आरामात क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. पुढचे समाज सुधारक आहेत लोकहितवादी. टाइम पिरियड आहे 1823 ते 1892. जन्म आहे त्यांचा 18 फेब्रुवारी 1823 ला. ठिकाण पुणे. पूर्ण नाव गोपाळ हरी देशमुख. मूळ आडनाव देशमुख होतं का, नाव सिद्धे होतं, आणि त्यांच्या वतनावरून देशमुख हे आडनाव त्यांना पडलेलं होतं. सरकारी नोकरीमध्ये त्यांनी वेगवेगळी अधिकार पद धारण केली. अहमदाबाद येथे लघुवाद न्यायालयाचे न्यायाधीश होते. नाशिक येथे सहसत्र न्यायाधीश. मुंबई विधिमंडळामध्ये ते शासकीय सदस्य होते. ठीक आहे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांबद्दल एवढे मुद्दे लक्षात ठेवा. आता यांच्याबद्दल बघा, यांचं कार्य कशाशी संबंधित होतं, तर समाजहिताची तळमळ त्यांना होती. समाजामध्ये अंधश्रद्धा, विषमता, अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जातीभेद, वर्णश्रेष्ठत्वाच्या कल्पनांना विरोध केला. हे आता खूप सोपं वाटतं, एक्झाम मध्ये लक्षात राहत नाही. बालविवाह, बहुपत्नीत्व याच्यावरती टीका केली आणि विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा. तुम्हाला एक लिस्ट करून ठेवा, असे कोणते समाज सुधारक होते की ज्यांनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, ओके. समाजातील अनिष्ट रूढींवर त्यांनी शतपत्रांमधून कठोर हल्ला केला. भाऊ महाजनांच्या प्रभाकर मासिकामधून खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी लिखाण केलं, त्यांच्याच नावानं लोकहितवादी. ठीक आहे, शतपत्रे पण प्रसिद्ध आहेत. कुठून प्रसिद्ध होत होती, प्रभाकर मासिकामधूनच. ठीक आहे, ओके. इंग्रजांचं राज्य हितकारक असं कोणते समाज सुधारकांचं मत होतं, यांचंच मत होतं. पण त्याची धारणा जरी असली तरी त्यांनी इंग्रज शासन दोषी आहे हे सुद्धा दाखवून दिलं होतं.
त्यांचं लेखन बघा, पानिपतची लढाई, भरतखंड पर्व, हिंदुस्थानचा इतिहास पूर्वार्ध, लक्ष्मी ज्ञान, ऐतिहासिक गोष्टी, शतपत्रे, 36 ग्रंथ लोकहितवादींनी लिहिलेले आहेत. त्यांचा मृत्यू झालेला आहे 9 ऑक्टोबर 1892 ला. ठीक आहे, ओके. तर याच्यापेक्षा पण जास्त इन्फॉर्मेशन साठी आपण काय करू शकतो, आपण इथं जे रेफरन्स बुक आहेत, रेफरन्स बुक वापरू शकतो. चला पुढचे समाजसुधारक आपण घेऊया. डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्यावरती पण क्वेश्चनची संख्या जास्त असते बघा. 1824 ते 1874. टाइम पिरियड काय आहे यांचा, 1824 ते 1874. जन्म आहे 7 सप्टेंबर 1824 गोव्यामध्ये, मांद्रीम या ठिकाणी. पूर्ण नाव आहे रामकृष्ण विठ्ठल लाड. वैद्यकीय व्यवसायामध्ये नावलौकिक, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. समाजसेवा पण केली त्यांनी, गरिबांना मोफत औषधोपचार केले, धर्मादाय दवाखाना पण चालवला. ठीक आहे, ओके. त्यांना धन्वंतरी का म्हटलं गेलं बघा, कुष्ठरोगावरती एक उत्तम औषध शोधलं म्हणून. ठीक आहे. त्यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली, बरोबर. का केली लक्षात ठेवा, बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली कारण का भारतीयांना मिळणारी अपमानास्पद वागणूक आणि त्यांच्यावरती जो काही अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली 26 ऑगस्ट 1852 ला. ठीक आहे, ओके. प्रार्थना समाज, परमहंस सभा, बॉम्बे असोसिएशन, नेटिव्ह एज्युकेशन वगैरे ह्या सगळ्या लिस्ट तुम्ही बनवून ठेवा. त्यांचा चढता क्रम, उतरता क्रम सगळं विचारलं जातं. ठीक आहे. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक असोसिएशनची स्थापना 48 ला. बॉम्बे असोसिएशनचे चिटणीस होते हे दादाभाई नौरोजींनी जी ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापली होती त्याचे अध्यक्ष पण होते डॉक्टर भाऊ दाजी लाड. लायसन्स बिल याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. लायसन्स बिल या ब्रिटिश सरकारने 1859 मध्ये मांडलेल्या विधेयकाला खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी विरोध केला, तर भाऊ दाजी लाड एक विरोधक होते. कारण का हे बिल भारतातील उद्योगधंद्यांना हानिकारक होतं. ठीक आहे. कधी मांडलेलं होतं, 1859 मध्ये मांडलेलं होतं. ओके. समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना त्यांनी विरोध केला. विधवा बघा हे पण होते जे विधवा विवाहाचे समर्थक होते. आतापर्यंत 3 ते 4 समाजसुधारक आपण बघितले जे विधवा विवाहाचे समर्थक होते. ठीक आहे, ओके. सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य करणाऱ्या ज्ञान प्रसार सभेचे सदस्य होते. आपण काय करूया, आपण एका सेपरेट सेशन मध्ये या सगळ्या सभांबद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. ठीक आहे, ओके. म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. भारतीयांना समानतेची वागणूक मिळावी, त्यांचे न्याय हक्क त्यांना मिळावेत याच्यासाठी त्यांनी काय केलं, सतत प्रयत्न केले किंवा ते प्रयत्नशील होते. आणि त्या काळातील एक संशोधक म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला होता. मृत्यू आहे 31 मे 1874. ओके. तर हा होता समाजसुधारक पार्ट 1. पार्ट 2 पण तुम्हाला लवकरच मिळून जाईल. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.